नमस्कार, शहरनामामध्ये आपलं स्वागत. मी जयरामपुरी. सुरुवातीला हेडलाईन. आमिर खानचा 3 इडियट हा चित्रपट अनेकांनी पाहिला असेल. त्यातील आमिरची बुद्धिमत्ता, रॅन्चोने केलेल्या कमाल धमाल, पुण्यातही असेच 3 इडियट्स आहेत. त्यांनी आपल्या कल्पकतेतनं एक वेबसाईट बनवली आहे. ही वेबसाईट विद्यार्थ्यांना कॉलेजेसची माहिती देण्यात उपयुक्त ठरते. हर्षल, गौनीश आणि प्रदीप पुण्याच्या सीओएपी कॉलेजमध्ये अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या या तिघांनी वॉटनिक्स नावाची एक नवीन वेबसाईट तयार केली आहे. या वेबसाईटची संकल्पना सर्वप्रथम माझ्या मनात आली ती म्हणजे माझा भाऊ 12वीला आहे. तर तो मला नेहमी विचारत असतो की मला कुठल्या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळेल आणि त्यात कुठल्या कुठल्या ब्रँचेस वगैरे आहेत. तर तो नेहमी असं मला विचारायचा. तर माझ्या मनात विचार आला की आपण सगळ्या मुलांसाठी अशी वेबसाईट का बनवू नये. काही वेगळं करून दाखवायच्या जिद्दीतून आपण ही वेबसाईट बनवल्याचं या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. ह्या साईटचं एक वैशिष्ट्य म्हणजे ह्या साईटचा युजर इंटरफेस अतिशय साधा आणि सोपा आहे. त्यामुळे 12वीच्या विद्यार्थ्यांना ही साईट यूज करताना फार मदत होते. बऱ्याच पॅरेंट लोकांचा आम्हाला चांगला रिस्पॉन्स येतोय. त्यांची अशी रिक्वेस्ट आहे की तुम्ही IEEE कोटा पण कव्हर करा आणि त्यातल्या त्यात आता आम्ही फर्दर एक्सपान्शन प्लॅन्स पण विचार करतोय. फार्मसी, आर्किटेक्चर आणि IEEE आणि पुढे आम्ही MBAचा पण विचार करणार. प्रवेश परीक्षा दिल्यानंतर मुलांना त्यांच्या मार्कांप्रमाणे कॉलेजेस शोधावी लागतात. विद्यार्थ्यांप्रमाणेच पालकांचीही या प्रवेश प्रक्रियेत होणारी गैरसोय या वेबसाईटमुळे टळू शकते. पुष्कळदा काय होतं, 12वी पास झाल्यानंतर पुढे काय हा प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्याला आणि त्यांच्या पालकांना असतो. आणि पुष्कळशा ठिकाणी माहिती विखुरलेली असते. ती एकत्रीकरण करून एकाच जागेला कुठल्या कॉलेजमध्ये कुठल्या ब्रँचसाठी आपल्याला ऍडमिशन मिळू शकेल हे अत्यंत महत्वाची जी आहे माहिती ही वेबसाईटच्या माध्यमातून सगळ्यांना उपयुक्त ठरणार आहे. या वेबसाईटला विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय. या वेबसाईटमधून इंजिनिअरिंग बरोबरच इतरही शाखांचा विचार लवकरच केला जाणार आहे. फेसबुकशीही ती जोडली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कॉलेजेस शोधण्याकरता हे माध्यम अतिशय सोपं आणि फायद्याचं आहे. कॅमेरामन संपत मोरेसह वृषाली फाटक, साम मराठी, पुणे. पुन्हा अल्पशी विश्रांती घेतो. विश्रांतीनंतर मनोरंजन विश्वातल्या घडामोडी पाहूयात. पाहत रहा साम मराठी.